बरेच दिवस झाले ट्रिपला जायचा प्लॅन करत होतो. मित्रांना विचारलं, मित्र नाही म्हणाले. तर मी निघालो एकटाच. जाता जाता आम्हाला खूप चांगली दृश्य नजारे पाहायला मिळाली. काही उंट अशी रस्त्यातून जाता जाता दिसली. अशा तऱ्हेने शेवटी आम्ही उज्जैनला पोचलो आणि मंदिरात आलो. खूप मजा आली. ट्रिपमधील सर्व लोक हळूहळू मित्र बनत गेली आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारत खूप मजा आली. खूप चांगली लोक भेटली गाडीमध्ये आणि आम्ही खूप एन्जॉय केला. क्षिप्रा नदीच्या काठावर बसलेले प्राचीन तीर्थक्षेत्र. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे एक शिवलिंग. हे शिवलिंग दक्षिणमुखी आहे. महाकाल म्हणजे काळावर अधिराज्य करणारे शिव. भगवान शिवाला स्मशान भस्माने अभिषेक करतात. मंदिराच्या अवतीभोवती खूप छान अशी रोषणाई केलेली आम्हाला पाहायला मिळाली. 5 मजली मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळं मी तिथलं व्हिडिओ काढला नाही. मी बाहेरूनच व्हिडिओ घेतले आहेत. मंदिराच्या परिसरात खूप छान अशी रोषणाई केली होती. मन भरून आलं. फक्त एकच वाईट वाटतं, कचरा गार्बेज लोक इकडे तिकडे फेकतात. त्यांनी तो फेकू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महाकालेश्वर मंदिरापासून जवळच असलेल्या कालभैरवनाथ मंदिरालाही आम्ही भेट दिली. तिथेही चांगलं वातावरण होतं. दिव्यांची रोषणाई होती. खूप छान वाटलं. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.